महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर सध्या मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन सभा देखील घेतल्या। यामध्ये कोल्हापूर, सांगली असेल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि त्यानंतर ते कालच जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर आता त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि मनोज जरांगेंना सध्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। तर सांगलीतून आता बातमी आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये नवीन बसेसचं एकाच दिवसामध्ये दोनदा उद्घाटन करण्यात आलं। जयंत पाटील आणि सदाभाऊ खोतांमध्ये श्रेयवाद रंगलेला आहे। जयंत पाटलांच्या हस्ते पहिल्यांदा बसेसचं लोकार्पण झालं आणि त्याच बसेसचं सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी पुन्हा उद्घाटन केलं। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे आधी जयंत पाटलांनी बसेसचं लोकार्पण केलं, तर दुसरीकडे दुसऱ्यांदा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या बसेसचं पुन्हा उद्घाटन केलं। श्रेयवादाची लढाई इथं रंगल्याचं पाहायला मिळतं।